आज आपण दरवेळेला 14 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या स्वतः दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना दीक्षा दिली, त्याची आठवण म्हणून आपण कायमच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असतो। तो धम्मचक्र प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमीवर होतो आणि अकोल्याला आपण गेली अनेक वर्ष सातत्याने तो अकोल्यामध्ये करतोय। माझ्या दृष्टीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह दीक्षा घेणं हा काही केवळ एक धार्मिक घटना नाहीये, तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं अत्यंत महत्त्वाचं सामाजिक आणि राजकीय विधान आहे आणि या विधानाद्वारे त्यांनी इथे विषमतेमध्ये गाडलेल्या माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला, ज्या माणसांचा ज्या समूहांचा आत्मविश्वास हरवून घेतलेला होता, अशा सगळ्या समूहांच्या वतीने इथल्या अन्यायकारी विषमतावादी व्यवस्थेला दिलेलं ते आव्हान होतं। इतके वर्ष आम्ही तुमचा अन्याय सहन केला, आता नाही, याच्या पुढे आम्ही तुमचा अन्याय सहन करणार नाही। ज्या व्यवस्थेने मध्ये तुम्ही आम्हाला घालून टाकलंय ती व्यवस्था आणि तो धर्मच आम्ही नाकारत आहोत आणि आम्ही आमच्या मुक्तीचा वेगळा मार्ग स्वीकारतोय हे दाखवणारे ते विधान होतं आणि त्यांनी या भारताला प्रचंड मोठा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक धक्का दिलाय हे आपल्याला माहिती आहे। मी हा धक्का दिला अशासाठी म्हणतेय कारण कुठलंही सरकार येवो, कोणत्याही सरकारला सगळ्यात भीती कोणाची असते तर इथली आंबेडकरी जनता, फुले शाहू बाबासाहेबांच्या मार्गावरती चालणारी जनता आपल्या विरुद्ध उठून उभी राहिली। खरंच त्यांनी बंद केलं तर काय, ही धास्ती इथल्या प्रत्येक व्यवस्थेला असते आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आंदोलन चिरडण्याची, आपल्यामध्ये फूट पाडण्याची, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवण्याचं एक कारस्थान इथली व्यवस्था सातत्याने करत असते। कुठल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं? इथल्या अन्यायकारी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं, इथल्या चातुर्य व्यवस्थेला आव्हान दिलं होतं, इथलं शिकण्याचा आणि विचार करण्याचाच अधिकार नाकारणाऱ्या इथल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं आणि त्या व्यवस्थेला आव्हान देत देत त्यांनी आपल्याला मुक्तिपंथ दाखवला होता। फक्त आपल्या भीमस्तुतीमध्ये मुक्तपथ कोणता एवढं बोलून आपल्याला चालणार नाहीये, तर त्यांनी दिलेला मुक्तिपंथाचा मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे, स्वीकारला पाहिजे, त्याचा डोळसपणाने विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे। हा मार्ग कुठला होता? हा मार्ग आपल्याला नेणार होता आपल्याला मानसिक गुलामगिरीतनं मुक्त करण्याकडे। हा मार्ग आपल्याला नेणार होता इथली व्यवस्था मोडण्याकडे। हा मार्ग आपल्याला नेणार होता आपला आत्मसन्मान जागृत ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्यामध्ये। केवळ संगम नमामी म्हणून चालत नाही, तर संगम नमामीमध्ये इथे सामुदायिक जीवन जगण्याची, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जी काही शक्ती असते, जी काही ताकद असते, ती सामूहिकता जपण्याचा धडा आपण शिकणं याच्यामध्ये गरजेचं आहे। आणि म्हणूनच आपण वंचितांचा जेव्हा विचार करतो तेव्हा वंचितांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या व्यवस्थेचे बळी, जे आपल्यासारखे असंख्य बळी आहेत, त्यांना आपल्या बरोबर घेत या मुक्तिपथाकडे जाण्याची वाटचाल करण्याची गरज असते। बाबासाहेबांचा सम्यक जीवनाचा मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि बहुसंख्याकांनी तो मार्ग स्वीकारणं याची गरज असते आणि तो खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रांतीचा मार्ग आहे आणि आपण तो त्याच्यामध्ये स्वीकारला पाहिजे।